नमस्कार मंडळी. रोजच्या नाश्त्याला काय बनवावं किंवा मुलांना टिफिनला काय द्यावं जे पौष्टिक असेल, बनवायला खूप सोपं असेल आणि मुलंसुद्धा आवडीने खातील किंवा घरातलेसुद्धा आवडीने खातील, असं काय झटपट होईल असा आपला नेहमीच प्रयत्न असतो. तर आज खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे जी तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि बनवायला खूप सोपी. लहान मुलांनासुद्धा हे अप्पे खूप आवडतात. तर आज आपण खूप मस्त असे अप्पे बनवतो. यासाठी आपल्याला खूप जास्त तामझाम करण्याची गरज नाही. रात्रीच्या वेळेस 11 वाजता हे मी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. 1 वाटी चणा डाळ घेतली होती आणि 2 वाटी इथं मी तांदूळ घेतले होते. कोणतेही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता, बल्कि तुम्ही तांदळाची क्वांटिटी थोडीशी कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता. रात्री 11 वाजता भिजत घातले आणि सकाळी 5 वाजता छान असे हे भिजलेले असतात. तुम्ही सकाळी 8-9 वाजता जरी दळून घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. मुलांची शाळा थोडीशी लवकर आहे माझ्या, त्यामुळे मी इथं हे लवकर वाटून घेत आहे. म्हणजे सकाळची 7ची शाळा आहे, तर हे 5 वाजता मी छान असं हे वाटून घेतलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की 4 तासामध्ये हे छान असं भिजलं जातं. तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा भिजवून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हे थोडंसं पाणी घालून आहे ना एकदम छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. अजिबात हे रवाळ ठेवायचं नाही. जितकं छान तुम्ही बारीक वाटून घ्याल ना, अप्पे तेवढे सॉफ्ट आणि खूप मस्त असे स्पॉन्जी होतात. चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. आणि हे जर व्यवस्थित वाटलं नाही ना तर काय होतं ना, अप्पे थंड झाल्याच्या नंतर थोडेसे कडक होतात, थोडेसे हार्ड होतात. हे लक्षात ठेवायचं. आता हे जे बॅटर आहे ना, हे मी फर्मेंट न करता याचे अप्पे बनवले होते. खूप छान होतात. जर तुम्हाला फर्मेंट करायचं असेल तर तुम्ही फर्मेंटसुद्धा करून घेऊ शकता. सकाळच्या वेळेस जर तुम्हाला हे बनवून खाण्यासाठी जर वेळ नसेल तर तुम्ही दुपारी भिजत घालून संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस छोटी भूक लागते 4-5 वाजता त्यावेळेससुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. आता इथं आपलं बॅटर तयार झाले आहे. यामध्ये ना एक मध्यम आकाराचा कांदा मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घातला. एक शिमला मिरचीसुद्धा इथं मी बारीक चॉप करून घातलेली आहे. मुठभर कोथिंबीर घातलेली आहे. अर्धी वाटी किसलेलं गाजर आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चॉप करून यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथं तुम्ही थोडंसं जिरंसुद्धा घालू शकता. खूप छान याने टेस्ट येते. आणि जर तुम्हाला डाळ तांदूळ भिजवून हे करण्यासाठी जर वेळ नसेल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलवर रव्याचे सुद्धा अप्प्यांचे व्हिडिओ आहेत किंवा मिक्स कडधान्यांचे जे अप्पे आहेत त्यांचेसुद्धा खूप व्हिडिओ छान छान आहेत. खूप मस्त रेसिपीज आहेत. तुम्ही आणखी नसेल पाहिल्यांना एकदा विजिट करून नक्की बघा. आता हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतलं. आता यासोबत खाण्यासाठी ना मस्त अशी चटणीसुद्धा बनवून घेऊया. त्यासाठी इथं मुठभर कोथिंबीर घेतली. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. एक 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 मी अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. खूप तिखट नाहीत, कोवळ्या हिरव्या मिरच्या आहेत. आणि मध्यम आकाराचा जो नारळ असतो तो अर्धा नारळ इथं मी घेतलेला आहे. आता ही जी चटणी आहे ना ही छान अशी दाटसर व्हावी, मिळून यावी यासाठी इथं मी एक 2 ते 3 चमचे डाळवं घातलेलं आहे. यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून हे मी छान असं वाटून घेतलं होतं. आता इथं ही जी चटणी आहे ना ही तुम्हाला कितपत पातळ आवडते किंवा कितपत दाटसर आवडते त्या अंदाजाने इथं तुम्ही पाणी कमी जास्त वाढवू शकता. आता ही मला चटणी टिफिनला द्यायची आहे, त्यामुळे इथं मी खूप अशी पातळ केली नाही. पण जेव्हा मला घरी खायची असते ना त्यावेळेस मी थोडीशी चटणी पातळ बनवते. ती म्हणजे खायला खूप मस्त लागते. आता इथं मी थोडंसं तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. जर तुम्हाला फोडणी आवडत असेल तर घाला, नाही घातली ना तरीसुद्धा चटणी खूप छान लागते. आता ही चटणी आपली तयार आहे. ही चटणी तुम्ही इडली, डोसे किंवा उत्तप्पा, अप्पे कशासोबतही खाऊ शकता. आपल्या चॅनलवर म्हणजे जेवढे साऊथ इंडियन पदार्थ आहेत त्यासोबत मी वेगळ्या चटणीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही नसेल पाहिल्या तर जरूर बघून घ्या. बरं, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, म्हणजे ते सुद्धा असे मस्त अप्पे बनवून खातील. आता आपण इथं हे जे पीठ आहे ना हे फर्मेंट न करता बनवतो आहे. त्यासाठी इथं मी जो खाण्याचा सोडा असतो ना तो अगदी थोडासा घातलेला आहे. सोडा घातल्याच्या नंतर याला कंटिन्यूअस सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना ते छान असं मिक्स होतं आणि आतून अप्पे छान असे फुलतात, टुमटुमीत होतात, दाटल्यासारखे होत नाही. इथं अप्पे पात्रामध्ये ना थोडंसं तेल घालायचं. इथं तुम्ही बटरसुद्धा घालू शकता, खूप मस्त लागतं. आता यावरती मी थोडीशी मोहरी घातली, ऑप्शनल आहे पण खूप छान टेस्ट येते, त्यामुळे थोडीशी मोहरी घालायची आणि त्यानंतर हे बॅटर थोडंसं घालायचं. आता अप्पे सोडत असताना ना कधीही अप्पे कढीने सोडायचे, म्हणजेच मधले जे अप्पे आहेत ना ते सगळ्यात शेवटी सोडायचे. का तर अप्पे पात्र जे आहे ते मध्ये जास्त गरम होतं आणि कढीने थोडंसं कमी गरम होतं, त्यामुळे कढीने अप्पे सोडायचे आणि सगळ्यात शेवटी अप्पे मध्ये सोडायचे.
आता ह्या एका आप्पे पात्रामध्ये ना एक वेळेस 12 आप्पे होतात, त्यामुळे 2 ते 3 बॅचमध्येच संपूर्ण फॅमिलीचा नाश्ता होऊन जातो. आणि ज्यावेळेस आपण आप्पे उलटून घेतो ना, त्यावेळेस मधले आप्पे सुरुवातीला उलटून घ्यायचे आणि त्यानंतर कढीचे आप्पे उलटून घ्यायचे. 2 मिनटासाठी ना याला मी छान अशी दणकून वाफ काढून घेतली. जोपर्यंत हे जे बॅटर आहे ना हे वरून छान असं सुकल्यासारखं होत नाही तोपर्यंत छान याला वाफ काढून, तुम्हाला जर वरून बॅटर थोडंसं कच्चं वाटलं ना, पुन्हा यावरती झाकण ठेवून आहे ना व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं, म्हणजे हे आतपर्यंत छान असे शिजले जातात. म्हणजे भाज्याही छान शिजतात आणि हे जे बॅटर आहे ते सुद्धा व्यवस्थित शिजलं जातं, म्हणजे चव आणि व्यवस्थित चवसुद्धा येते. आणि यामध्ये आपण चणा डाळ घातलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित यांना शिजवून घ्यायचं. थोडंसं तेल, जर वाटलं खूपच असे सुके दिसत आहेत तर थोडंसं तेल घालायचं. बरं, हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा. असे सिंपल आणि छान रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करू शकता. आता हे आप्पे आपले छान असे भाजलेले आहे, तुम्ही बघू शकता यांचा जो रंग आहे तो किती छान आलेला आहे. अजिबात यांना कच्चे ठेवायचे नाही. ज्यावेळेस आपण असे वाफवून घेतो ना त्यावेळेस ते आतपर्यंत शिजले जातात. वरून जरी तुम्हाला थोडासा रंग असा फिक्का जर वाटला ना तरीसुद्धा ते आतपर्यंत छान असे शिजलेले असतात. एखादा आप्पा तोडून पाहायचा आणि त्यानंतर आप्पे काढून घ्यायचे. हे बघा, इथं मस्त ही दोन्ही साईडनी मी खमंग हे आप्पे भाजून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने सगळे आप्पे मी बनवून घेतले होते. तुम्ही पाहू शकता मस्त हे टुमटुमीत आप्पे तयार झाले. चला तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.